श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, पवित्र असा श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे आजचा दिवससुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. आज वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे दुर्गाष्टमी. हा श्रावण महिन्यातील दुसरा मंगळवार आहे आणि त्याचबरोबर श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी ज्या सुवासिनी महिला आहेत तर त्या मंगळगौरीचं व्रत देखील करतात. आणि आज दुर्गाष्टमी आलेली आहे, त्यामुळे आज दुर्गाष्टमीचं व्रत करण्याची देखील परंपरा आहे. दुर्गाष्टमीला दुर्गादेवीची विशेष पूजा अर्चा केली जाते. हा दिवस दुर्गादेवीला समर्पित आहे असं मानलं जातं. देवीची पूजा उपासना नामस्मरण केल्याने देवीचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. आणि त्यातली त्यात ही दुर्गाष्टमी श्रावण महिन्यात आल्यामुळं आणि त्या दिवशीचा वार जो आहे तर तो मंगळवार आहे. म्हणजे आज जी दुर्गाष्टमी आलेली आहे ही विशेष दुर्गाष्टमी मानली जाते. कारण बघा, ही जी श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी आहे तर याला दुर्वाष्टमीचं व्रत करण्याचं सुद्धा महत्त्व दिलं जातं. तर पहा, आज आपल्याला अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे. हा उपाय 11 लवंगाचा आपल्याला करायचा आहे. 11 लवंगाचा अतिशय प्रभावशाली उपाय आज आपण करणार आहोत. तर हा उपाय केल्यामुळं आपल्या घरावर कुलदेवीची अखंड कृपा राहील. कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्यावरती कृपा आशीर्वाद दुर्गा मातेचे कृपा आशीर्वाद राहतील आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही निर्माण होईल. तर पहा, असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता दुर्गा हे लिहायला विसरू नका. तर पहा, अतिशय पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या महिन्यामध्ये माता लक्ष्मी, भगवान शिवशंकर, भगवान गणेश, त्याचबरोबर माता पार्वती यांची पूजा उपासना करण्याचा खूप महत्त्व दिलं जातं. आणि त्याचबरोबर आपल्याला दुर्गाष्टमी जी आहे तर त्या दुर्गाष्टमीच्या दिवशी कुलदेवीची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये कुलदेवीचं विशेष असं महत्त्व सांगितलं जातं. कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करते. कुलदेवी ही आपले वंशवृद्धी करणारी असल्याने आपल्याला रोज कुलदेवीचे आपल्या देवघरामध्ये जर त्या देवीचा टाक असेल, मूर्ती असेल, फोटो असेल तर त्याची नित्यनेमाने पूजा अर्चा करावी. जर आपण कुलदेवीचे रोज दर्शन केले आणि त्याचबरोबर पूजा उपासना केली तर आपले कुळाचे रक्षण होते. आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती या सुरक्षित राहतात. त्याचबरोबर आपल्या मुलामुलींचे शिक्षण, सर्व काही गोष्टी ज्या आहेत तर त्या व्यवस्थित होऊन त्यांचे रक्षण होते. ही सेवा केल्याने परिवाराचे आरोग्य उत्तम ठेवून बाहेरील बाधा, नजरदोष आणि काही इडापिडा असेल तर त्यापासून सुद्धा आपले संरक्षण होते. आणि त्याचबरोबर आपण सर्व बाजूनी आपली प्रगती होते आणि आपली सर्व बाजूने प्रगती देखील होते. तर यामुळेच आपल्याला या दुर्गाष्टमीच्या दिवशी म्हणजे आज आपल्याला हा 11 लवंगाचा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे. तर पहा, आज आपल्याला आपल्या कुलदेवीची होईल तेवढी सेवा उपासना ही करायची आहे. बघा, आपल्याला कोणत्या सेवा कुलदेवीच्या करायच्या आहेत याबद्दल थोडीशी माहिती मी देणार आहे आणि त्यानंतर 11 लवंगाचा उपाय तुमच्याशी शेअर करणार आहे. तर पहा, आज तुम्हाला जर शक्य झालं तर आवर्जून या दिवशी दुर्गाष्टमीचं व्रत करायचं आहे. बरोबर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. बरोबर हळदीने एक स्वास्तिक आपल्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे. आणि पहा, आपल्या घरामध्ये जर कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल तर आपल्याला त्यावरती कुंकुमार्जन करायचं आहे. पहा, कुंकुमार्जन कसं करायचं आहे तर आपल्या उजव्या हाताचे 5 बोटांमध्ये कुंकू घ्यायचं आहे आणि देवीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत असं आपल्याला कुंकू अर्चन करायचं आहे. हे कुंकू जेव्हा तुम्ही अर्पण करणार आहात तेव्हा तुम्हाला नवार्णव मंत्र जो आहे तर त्याचं पठण करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र आहे. तर हा मंत्र म्हणत आपल्याला देवीच्या फोटोवर किंवा टाकावरती कुंकुमार्चन करायचं आहे.
त्याचबरोबर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करायचा आहे आणि हा पाठ आपल्याला एका बैठकीमध्येच करायचा आहे। मग हा पाठ तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधी केला तरी सुद्धा चालेल। ही सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते, त्यामुळे ही जर सेवा आपण केली तर आपल्या घरामधले जे काही अडचणी आहे, संकट आहे ते दूर होऊन जातील आणि आपल्या घरामध्ये पैसा, संपत्ती ही सर्व काही टिकून राहते आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होते। जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही सिद्धकुंचिका स्तोत्र जे आहे तर ते तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे। जर तुम्ही सिद्धकुंचिका स्तोत्राचं 11 वेळा पठण केलं तर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्या इतकं पुण्य प्राप्त होईल। म्हणूनच तुम्हाला या दोनपैकी एक सेवा आवर्जून आज दिवसभरामध्ये करायची आहे। जर तुमच्या घरामध्ये सारखे भांडणं, कलह, क्लेश, अडचणी, संकट, दारिद्र्य हे जर असेल तर तुम्हाला या दोन्हीपैकी एक जो सेवा आहे तर ती तुम्हाला करायची आहे। पहा, त्याचबरोबर तुमची जी बी कुलदेवी असेल तर त्या कुलदेवीचा जो मंत्र असेल त्याचं पठण तुम्हाला करायचं आहे। जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहीत नाही किंवा कुलदेवीचं माहीत नाही तर तुम्ही 99 मंत्राचा जप करायचा आहे, तो पण 108 वेळा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला 11 लवंगांचा कुलदेवीसाठी उपाय करायचा आहे। तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आपल्यावरती कुलदेवीचा सदैव आशीर्वाद राहण्यासाठी, कुटुंबामध्ये काही अडचणी असतील, संकट असतील, प्रगती होत नसेल, काही थांबलेली कामं असतील, पैसा टिकत नसेल, आजारपण असेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला 11 लवंग लागणार आहेत। ह्या लवंग घेताना कुठे तुटल्या फुटलेल्या घेऊ नका, अखंड घ्या। व्यवस्थित फुलं असणाऱ्या लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला 11 लवंग घ्यायच्या आहेत आणि आसन टाकून आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे, जिथे आपल्या कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल त्याच्यासमोर। तर सर्वात अगोदर आपल्या देवघरातील दिवा, अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आहे, धूप लावून घ्यायची आहे। आता पहा, तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या 11 लवंगा एका वाटीमध्ये घ्या, एक लवंग त्यातली हातामध्ये घ्या, उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 99 मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। आणि ही लवंग जी आहे तर ती तुम्हाला कुलदेवीच्या चरणापाशी अर्पण करायची आहे। तर लवंग अर्पण करताना कशी करायची आहे तर ते लवंगाचं फूल जे आहे तर ते आपल्याकडे असेल आणि त्याचं जे देठ आहे तर ते देवीकडे असेल, अशा पद्धतीने आपल्याला ती लवंग अर्पण करायची आहे। आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। तर पहा, तुम्हाला याच पद्धतीने ह्या सर्व 11 लवंग तुम्हाला एक एक करून हातामध्ये घ्यायच्या आहेत, 99 मंत्राचा पठण करायचा आहे आणि त्या दुर्गा माताचा जो टाक असेल, कुलदेवीचा जो टाक असेल तर त्याच्यासमोर तुम्हाला अर्पण करायचे आहेत। आणि अशाच पद्धतीने ह्या अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून तुमची इच्छा, मनोकामना तुम्हाला परत एकदा सांगायची आहे, प्रार्थना करायची आहे त्या पूर्ण होण्यासाठी आणि अशा पद्धतीने हा 11 लवंगाचा उपाय तुम्हाला करायचा आहे। आणि पहा, जे काही सेवा तुम्हाला सांगितल्या आहेत तर त्यापैकी तुम्हाला जी शक्य होईल ती सेवा तुम्हाला करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ती सेवा तुम्हाला करायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि ज्या सेवा सांगितल्या आहेत त्या देखील करायच्या आहेत। तर पहा, वर्षातून एकदा का होईना आपल्याला आपली जे कुलदेवीचं मूळपीठ आहे त्यावरती जाऊन देवीची ओटी भरावी, त्याचबरोबर देवीचे नाक घासून नमस्कार करावा आणि तिची समायाचना मागावी। अशा पद्धतीने आपण देवीची पूजा उपासना करायची आहे। तर चला, इथेच थांबवते। माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।